शिवसेना पक्ष आणि चिन्हाची आजची सुनावणी संपलेली आहे। आता 2 सप्टेंबरला या प्रकरणामध्ये सुनावणी होणार असून शिंदेंचे वकील युक्तिवाद करणार आहेत। तर आजच्या सुनावणीमध्ये ठाकरेंच्या बाजूने देवदत्त कामत यांनी युक्तिवादादरम्यान चिन्ह गोठवण्याची मागणी केलेली आहे। 2018ची पक्षघटना असंवैधानिक आहे असा युक्तिवाद शिंदेंचा नव्हता। निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये उल्लेख नव्हता असा जोरदार युक्तिवाद कामत यांनी केलेला आहे। आता पुढच्या सुनावणीमध्ये शिंदेंच्या वकिलांकडून कोर्टामध्ये युक्तिवाद केला जाणार आहे, त्यामुळे त्यांच्या युक्तिवादाकडे आता लक्ष लागले। तर आज नेमका काय युक्तिवाद झाला, त्यातले महत्त्वाचे मुद्दे। विधानसभा अध्यक्षांवरील विश्वास आम्ही गमावलाय, त्यांनी घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे। अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाही। कोर्टाला आमदार अपात्र करण्याचा अधिकार आहे। आमदारांनी पक्षांतर केल्याचा लाभ आधीच उपभोगला, आजही आमदार पक्षांतराचे फायदे घेत आहेत। अपात्रतेच्या निर्णयाआधीच विधानसभा अध्यक्षांनी पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले। 5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांचा कसा होणार? पक्ष त्यांना देऊन टाकणार का? धनुष्यबाण चिन्ह देत नसाल तर ते गोठवा। चिन्हाचा निर्णय फक्त विधिमंडळातल्या संख्याबळावर झाला आहे। विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळे आहेत। राजकीय पक्षाचं महत्त्व जास्त असतं। विधिमंडळ पक्ष फुटल्यावर यात चिन्हाचा संबंध नाही, राजकीय पक्ष फुटल्यावर चिन्हाचा संबंध। शिवसेनेत राजकीय पक्ष नाही, विधिमंडळ पक्ष फुटला। विधिमंडळ पक्षाचा राजकीय पक्षाशी संबंध नाही। राजकीय संघटनेत आमच्याकडे बहुमत होतं। आमच्याकडे 19 लाखांपेक्षा जास्त सदस्य, त्यांच्याकडे फक्त 4 लाख सदस्य। आमदार संख्याबळावर निर्णय दिल्यास परिशिष्ट 10 कागदावरच राहील आणि अराजकता माजेल। त्यांनी सांगितलं ना, हा पाया आहे पाया ना। आहे, हो. एकदा जर तो पायाच घडला, अपात्र झालं, मग पक्षाचा विषयच येत नाही ना पुढचा। मग चिन्ह देणार, नाव देणार, विषयच येणार नाही। म्हणून ते अपात्र व्हायला हवेत आणि ते अपात्र करू शकता। त्यांनी सगळे उदाहरण जे सगळं सांगितलेलं आहे आणि अपेक्षा आहे कोर्टाकडनं, बघू आपण न्यायाची अपेक्षा करूया। त्यांनी युक्तिवाद कोर्टात आता हे सांगत होते की ज्या सिम्बॉलचा फायदा घेत आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजकारणात फक्त सिम्बॉलवर कोणाला निवडून येता येत नाही। तुम्हाला काम करावं लागतं, लोकांची सेवा करावी लागते, लोकांसाठी झटावं लागतं, तेव्हा तुम्ही राजकारणात निवडून येतात। हे म्हणतात की सिम्बॉलमुळे निवडून आले। आता म्हणजे एवढी वैचारिक दिवाळखोरी उभाटाची आणि उभाटाच्या वकिलांची कोर्टात बघायला मिळाली। ते बघून जरा वाईट वाटलं की महाराष्ट्रातले आपले लोक अशा पद्धतीने वैचारिक दिवाळखोरी करतायत, पण शेवटी काय करणार। युक्तिवाद केला की मिळणारी मतं कोणत्या पक्षाची आहेत कसं कळणार तुम्हाला? हाही एक युक्तिवाद त्यांनी त्यावेळेला केलेला आहे आणि ते स्पष्ट आहे ना। म्हणजे जर तुम्ही असं कारण इलेक्शन कमिशनच्या डोक्यात काहीतरी त्यावेळेला आलं होतं की एवढे आमदार आहेत म्हणून जी एवढी मतं आहेत, तर ही मतदार हा काही पक्षाचा कार्यकर्ता नसतो ना, तो पक्षाला मतं आणि ते युतीत लढलेले असतात, तेव्हा ती मतं कोणाची हे ग्राह्य धरता येणार नाही असं त्यांनी त्यावेळेला सांगितलेलं आहे। महत्त्वाचं पहिला मुद्दा असा की उभाट आणि यांच्या वकिलांनी यांचा विश्वास ना इलेक्शन कमिशनवर आहे, ना यांचा विश्वास हा स्पीकरवर आहे, आणि ना यांचा विश्वास याच्या अगोदरच्या कोर्टाच्या जजमेंटवर आहे। त्याच्यामुळे जेवढे निकाल यांच्या विरोधात गेलेले आहेत त्याच्यामुळे कोणच काम करत नाही। आणि आता इथे या कोर्टात बोलतायत की तुम्ही निकाल द्या, उद्या हा निकाल पण यांच्या विरोधात गेला की ते परत म्हणणार की यांच्यावर पण विश्वास नाही आमचा, आम्हाला दुसरा कुठचा तरी कोर्ट द्या।